नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहताय आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह। मित्रांनो, सध्या मी आहे अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघातील किनगाव या ठिकाणी आलो आहे। तुम्ही बघू शकता माझ्या डाव्या बाजूला जे आहे ही किनगावची ग्रामपंचायत कार्यालय आहे आणि माझ्या उजव्या बाजूला काही नागरिक आहेत। आपण त्यांच्याकडे जाऊन नेमकं जनतेच्या मनात काय हा मुद्दा घेऊन आलो आहे। मी किनगावमध्ये काय प्रतिक्रिया आहेत इथल्या लोकांच्या बघणार आहोत आपण। सर, या समोर काय नाव सांगता तुमचं? श्रीनिवास वाघ। बरोबर, काय करता सध्या? सध्या दुकान आहे आपलं। बरं बरं बरं, काय म्हणता तुम्ही नेमकं मागील 5 वर्षामध्ये जो विकास झालेला आहे समाधानकारक आहे असं वाटते का? नाही। बरं, काय कसं व्हायला पाहिजे होतं? समाधान विकासाच्या मुद्द्यावर हेच नाही, खाली एक म्हणजे फक्त एकूण एका आरोपाच्या दुसऱ्याच्या पलीकडे काही नाही। बरं, विकास हा गाडवाच्या आहे, हा विकास नावाची चीजच राहिली नाही। फक्त एकूण एकावर आरोप करणे, ह्याचे त्याची माणसं एकूण एकाचे आमदार फोडणे, हे आमदार बिंडकुळ्यासारखे एकूण इकडे उड्या मारणे सत्तेसाठी खुर्चीसाठी। जनतेशी काही घेणे देणेच राहिले नाही राजकीय लोकाला। अनेक नागरिकांशी बोलण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। काका, कुठून आलात? किनगाव साहेब। बरं बरं, काय नाव आपलं? अच्युत विश्वनाथ शेळके। बरं बरं, कसं काय वाटतंय तुम्हाला मागील 5 वर्षामध्ये जो समाधानकारक विकास झालाय का? नाही। बरं, कसा व्हायला पाहिजे होतं, तुमचं काय मत आहे? आम्हाला फक्त शेतकऱ्याविषयी जे काही म्हणणं आहे, शेतकऱ्याचं महाग आहे असो काय ते पक्ष वगैरे बदलाबदली काही संबंध, आम्हाला शेतकऱ्याविषयी जे काय पाहिजे। बरं, धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल। आणखी काही नागरिकांकडे जाणार आहे। सर, काय नाव सांगता तुम्ही? शकील पठाण। बरोबर, काय वाटते तुम्हाला मागच्या 5 वर्षामध्ये जे कामं झालेले आहेत समाधानकारक आहेत का? समाधानकारक आहेत। बरं, कोणते कोणते कामं झाले तुम्हाला तुमच्या निदर्शनामध्ये असलेले? आणि बक्कळ कामं केले बाबासाहेब पाटलांनी। हां, पण एक काम राहिलं आमच्या किनगावचं। बरं, कोणतं राहिले? पोलीस स्टेशनच्या बाजूचं। बरं, म्हणजे जवळपास त्यांचे 3 विधानसभा झाल्या तरी की आणखी ते रोडचं काम झालेलं नाही साहेब। बरं, आणि आमची एवढी विनंती आहे त्यांना, बाबासाहेब पाटलाला बी, की ठाण्याच्या बाजूचे जे रस्ता आहे मोगाव रस्ता जोडलेला, ते रस्ता व्हायला पाहिजे। आणि मुस्लिम वस्ती आहे आणि त्या लोकांनी कंपल्सरी बाबासाहेबाला मतदान केलेलं आहे साहेब। आणि आम्ही थोडंसं ह्या रस्त्यामुळे त्यांच्यावर नाराज आहात। बरोबर, वार्ड नंबर 2 मधलं। आता याच्या पुढे कसं राहील त्यांच्यासाठी वातावरण? नाही, वातावरण चांगलं आहे त्यांच्यासाठी, नंबर 1 वातावरण बाबासाहेब पाटील तर भाजप सोबत युतीमध्ये गेलेत, मग तुमचा समाज त्यांच्यासोबत जाईल का? आहे। जाईल ना, कसं जाईल? नाही आता कसं आहे, अजितदादाकडे बघून हां, असं काही नियोजन आहे अजितदादाकडे बघून। कारण अजितदादा जे आहेत ते अल्पसंख्याक लोकांना ओळखणारे नेते आहेत ते बरं, अजितदादा। त्याच्यामुळं काही लोक आमचा समाज जाईल, काही राहील, बरं। असं होईल सर। मागे 2 महिन्यापूर्वी शासनाने एक योजना आणलेली आहे माझी लाडकी बहीण। हो सर, याचा फायदा सरकारला होईल का? 100% होईल, 100% होईल। कारण मध्य प्रदेशमध्ये अशीच घटना झालेली आहे साहेब। कारण शिवराज सिंग चौहान यांनी ह्या 1500 रुपये दिल्यामुळं शिवराज सिंग चौहान यांनी पूर्ण बहुमताने त्यांचं सरकार आलं। तर एखाद्या वेळेस होऊ शकतं शिंदे सरकार आणि अजितदादा आणि फडणवीस यांचं। म्हणजे मागील 5 वर्षामध्ये जो विकास झाला त्यावरती तुम्ही समाधान आहेत? बिलकुल बिलकुल, धन्यवाद। आमच्या तालुक्यात तर आम्ही समाधान आहे सर। तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद। सरांकडे जाणार आहे मी। सर, तुमचं नाव काय सांगता? सय्यद शादुल किनगाव। बरं, काय करता सर तुम्ही? मी शाळेवर आहे। बरोबर, तुम्हाला काय वाटते मागच्या 5 वर्षामध्ये जे काही कामं झालेले आहेत समाधानकारक आहेत? हो, समाधानकारक आहेत। कामं केलेले आहेत साहेबांनी, आमदार साहेबांनी कामं भरपूर केलेले आहेत आणि चालू बी आहेत कामं। किनगावमध्ये भरपूर निधी दिलेला आहे। बरं 60 लाख रुपये बुद्धविहाराला दिलेले आहेत। बरं, सिमेंट रोड झालेले आहेत। हां, पुन्हा मंदिराची कामं चालू आहे, सभागृहाचे। मग इतके कामं करून सुद्धा आमदार साहेबांनी कामं केले नाहीत, आत्ताच तुमच्या समोर लोक बोलत आहेत, त्याचं कारण काय असू शकते? असतात काही विरोधात बोलणारे असतात, काही समाधान झालेलं नसतं त्यांचं, त्याच्यामुळे बोलतात ती। आणि कामाच्या बाबतीत नो चॅलेंज आहे साहेबाला। एवढं आहे आतापर्यंत मला जसं कळते तसं आणखी कोणी निधी आणलेला नाही एवढं तालुक्याला। 3000 कोटी रुपये निधी आलेला आहे। आणि आता अंतेश्वर बंधाऱ्याचं काम देखील होणार आहे चालू। बंधारे उर्ध्व मनार बंधाऱ्याची होणार आहे, ती पण उद्घाटन होणार आहेत। त्याच्यामुळं पाण्याचा प्रश्न देखील तालुक्याला सुटणार आहे। बरं, अंतेश्वरहून पाणी येणार आहे। आता रणधुमाळी सुरू झालेली आहे। थोडक्यात विधानसभेची तयारी सुरू आहे सर्व नेत्यांमध्ये। सक्षम नेतृत्व म्हणून कोणाकडे बघता तुम्ही? बाबासाहेब पाटलाकडे। कसं काय, त्यांच्याकडे काय असेल नेमकं? सर्व गुण संपन्न आहेत ना, सर्वच बाबतीत आहे। बारीक सारीक कामं कोणतीही, कॉलेजची असू द्या, बँकेची असू द्या,
कोणतेही कामं साहेब करतात. दुसऱ्याकडे कुणाकडे जायचं कामं करण्याबाबतीत. बरोबर. धन्यवाद सर आपल्या प्रतिक्रियेबद्दल सुद्धा. सर काय नाव तुमचं? सय्यद शकील. बरोबर. सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये येणारा नेता म्हणून कोणाकडे बघता तुम्ही? बाबासाहेब पाटलाकडे. अरे बाबासाहेब पाटलांना तर आता नाकारले. 2 जणांनी जर सांगितलं की त्यांनी काहीच काम केलं नाही, परंतु तुम्ही बाबासाहेबच पाटील म्हणताय. ना काय तर सगळे व्यवस्थित कामं होते. सगळे समाजाला घेऊन चालतात. हां आनंद राहते सगळ्याला. इथं बरं. भांडणं वगैरे होऊ देत नाहीत. चांगलं राहते. कोणाला बी आले तरी कामं करतात. गोरगरीबी गेले काम भेटतं त्यांना. असं करतात. आता पुढच्या वेळेस जर आमदार बाबासाहेब पाटलांनी जर उमेदवारी जर दाखल केली, दुसऱ्यांदा आमदार होऊ शकतील असं वाटतं का तुम्हाला? होते 100% होणार आहेत. 100% होते. तर या सामान्य जनतेच्या प्रतिक्रिया घेत असताना माझ्यासोबत आणखीही बरेच काही नागरिक आहेत. सर तुमचं नाव? अतुल बथाडे. बरोबर. काय वाटते तुम्हाला मागील 5 वर्षावरती जर बघितलं तर विकास कामं झालेली आहेत आणि ते समाधानकारक आहेत का? विकास कामाचं काय नाही साहेब. का 5 वर्षामध्ये काँग्रेस, BJP, राष्ट्रवादी सगळ्यांनी सत्ता भोगल्या. आज सगळे पहिले जे आहे ते सत्ता भोगली, सगळ्यांनी भोगली. पण आज जनतेचा काय फायदा ह्याच्यात? तुम्ही तुमची पोळी भाजला, तुमची पोळी भाजली, तुमचे पण जनतेने काय? जनता ईडी तुम्ही तिकडे गेलो, आम्ही इकडं आज कसं तुमच्या मागं आम्ही काय फिरू? आता जनतेने मागं तुम्ही फिरा ना. जरांगे पाटील म्हणून ते आमचं मतदान आहे ह्यावेळेस. धन्यवाद सर आपल्या प्रतिक्रियेबद्दल. तरुण मंडळी बोलतील असा माझा अंदाज होता, परंतु ते बोलू शकले नाहीत. आहेत का दुकानमध्ये कोणी? आपण व्यावसायिकाकडे जाऊया ना, यांच्याकडे जाऊया, दादांकडे जाऊया. मी तुमच्याकडे यायचं विसरलो. सर तुमचं नाव काय? अझहर कादम सिद्दीकी. किती दिवसापासून आहे हा व्यवसाय आपला? हा व्यवसाय 42 वर्षापासून आहे. आपलं वय किती आहे? माझं वय 21. बरोबर. म्हणजे तुमच्या पूर्वजांपासून हे व्यवसाय सुरू आहे. मतदान केलं तुम्ही? केले किती वेळेस केले? 2 वेळेस. बरं. काय वाटते मागच्या 5 वर्षामध्ये जो विकास झालेला आहे समाधानकारक आहे का? नाही. त्याचं कारण सांगू शकाल तुम्ही? कारण तर स्पष्टपणे सांगू शकत नाही. धन्यवाद. चला पुढे आपण जाऊया. सर तुम्ही मतदान केले का? तुम्ही मतदान केले पण बोलता येत नाही तुम्हाला? बोलताय तर माझ्याशी. हां तुमची बोलण्याची इच्छा नाही. मासूम भाई आपण बघूया तेव्हा त्या तिकडे भरपूर अशी मंडळी जमलेली आहे. आपण त्यांच्याकडे जाऊया. अनेक नागरिक दिसत आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. विशेष म्हणजे या ठिकाणी मला वाटते सर्व कार्यकर्तेसुद्धा दिसत आहेत. जे कोणी असेल आता आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. दादा काय नाव सांगता तुम्ही? राम रंबाजी बोडके. बरं सध्या काय चालू आहे तुमचं? काय शेती बरं. व्यवसाय आपला शेताचा. शेतीमध्ये समाधान आहे का? समाधान म्हणजे मालाला भाव नाही. हां आणि रोजगार वाढला. बरं. खताचे भाव वाढले. बियाण्याचे भाव वाढले. पण मालाला भावच नाही. बरं. त्याच्यानं शेतकरी नाराज आहे. पूर्ण मागच्या 5 वर्षामध्ये जो विकास झालेला आहे तो समाधानकारक आहे असं वाटते तुम्हाला? नाही नाही. कुठं विकास आहे का? स्वतः पुरता तेवढा 4-2 कार्यकर्त्याचा विकास झाला म्हणजे गावाचा विकास नाही. विकास कवा शेतकऱ्याचा आणि रोजगारी काम करणारे मजुरांचा विकास झाला तर खरा विकास. हा विकास तुम्ही जो समजताय तो कोण करील? कोणता नेता करील असं वाटतंय? आता आले की सगळे सारखेच आहेत. त्यातल्या त्यात बाबासाहेब पाटलांनी काही काम केले चांगले. त्याच्यापेक्षा जास्त विनायकरावने चांगले केले. काही काळात बाबुराव खंदाडे होते त्यांनीही कामं केले. पण मनावाशी काही समाधानकारक कामं नाहीत तेवढे. आता उद्या जर समजा निवडणुका लागल्या तर सक्षम नेतृत्व म्हणून कोणाकडे बघता? सध्या तर बघा जी गरीबातली गरीब जनता आहे ती विनायकराव पाटलाकडे. आणि जे मध्यमवर्गीय आहेत ते बाबासाहेब पाटील. मग पुन्हा त्याच्यानंतर कोणी दिलीपराव मालक म्हणते तर कोणी बाबुराव खंदाडे म्हणतील. पण सर्वसामान्य जनता जे आहे गरीबातली गरीब ती विनायकराव पाटलाच नाव घेतात. सर सर्वसामान्याच्या सुखदुःखामध्ये येणारा नेतृत्व म्हणून तुम्ही कोणाकडे बघता? सध्या तर आता विनायकराव पाटलाकडं. काय त्याचं कारण असू शकते? ते राज्यमंत्री होते त्यावेळेस भरपूर गोरगरिबांचे कामं झाले आणि यात कामं केले त्याने सध्या. एक तुम्हाला माहीत असलेले एक 4 कामाचे नावं सांगाल तुम्ही? नाही सांग. विनायकराव पाटलांनी विकास केला परंतु त्या कामाचे नावं सांगण्यासाठी त्यांच्या आठवणीत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मी तुमच्याकडे नाही सर तुमच्याकडे आलो होतो. दादा तुमचं नाव? जुबेर याकूब बागवान किनगाव. बरं. काय वाटते तुम्हाला मागच्या 5 वर्षामध्ये जे विकास कामं झाले आहेत समाधानकारक आहेत? काय समाधान नाही, काय नाही, विकास नाही, काय नाही. एवढाले खड्डे झालेत. माणसं म्हातारे पडून जाऊ लागलेत. कशाचं विकास आलं? हां दोघाला बी दिला मतदान
विनायकराव पाटलाला बी दिला, बाबासाहेबाला बी दिला, काही विकास नाही. गावाची परिस्थिती गावात जाऊन बघा तुम्ही काय आहे. तर यंदा नवा चेहरा दाखवून देणार आहे. धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल. सर या समोर तुमच्याशी बोलणार आहे मी. काय नाव सांगता तुम्ही? शकील बाबा. बरं, आत्ता तुम्ही इथल्या लोकांच्या प्रतिक्रिया ऐकत आहात. खरं बोलतात का हे? विकास झालाच नाही म्हणतात, कोणीच झाला आहे म्हणतात. तुम्हाला काय वाटते? विकास होगा, विकास नहीं होगा नहीं ऐसा, मगर ये साल नया चेहरा दिखाएंगे. बरं, हाँ, तो कोण असेल सांगता येईल का काही? बाबूराव खन्ना साहेब. बरं, धन्यवाद सर. सरांकडे जाणार आहे मी. सर तुमचं नाव आहे? खलील गफूर पठाण. बरं, आता ऐकलेत सर्वांच्या प्रतिक्रिया आपण सुद्धा. नेमकं तुम्हाला काय वाटते मागच्या 5 वर्षामध्ये जो विकास झालेला आहे, झालाय का नाही? विकास कोणी केलेला नाही. विकास झाला असलं तर बी त्या तात्पुरत्या स्वरूपामध्ये करून टाकले लोकांनी. 100% किंवा कोणी केलेलं नाही असं आहे. कोण करेल हा विकास कसं वाटते तुम्हाला? आता भावी आमदार म्हणून खंदाळे साहेबांची चर्चा चालू आहे. बरं, त्यांनी आमदार नसताना बी त्यांनी कामं केले लोकांचे. आमच्या खबरस्तान मुस्लिम समाजामध्ये टावर लाईटचं पोल दिलेलं आहे. आणि निजामबाईच्या घराकडले ती लाईट ही मोठी लाईनची होती. त्यांना आम्ही 2-3 वेळेस आमदाराला सांगून बी त्यांनी कामं केली नाहीत. आता आमदार खंदाळे साहेबांनी केलीत, माझे आमदार. म्हणजे एका फोनवरती तुमचं काम झालं आणि ते विकास तुम्हाला दिसतो. बरोबर आहे, अगदी बरोबर. मग 3000 कोटी रुपये आणून तुमच्या तालुक्यामध्ये दिलेले आहेत, त्याला कसं बघता? कोण कुणा पैसे दिले असेल त्यांनी जास्तच्या पर्यायाने गुत्तेदारी केली असतील त्यांनी. म्हणजे मला काय घेणं देणं सर, मला असं वाटतंय, समजा तुम्ही राहतात त्या ठिकाणी जर विकास कामे झाले तरच तुम्ही विकास म्हणणार असं म्हणायचं का तुम्हाला? हो ना. आमच्या गल्लीमध्ये बघा तुम्ही, रस्ता ते जाण्यासारखा रस्ता नाही. विकास तर केलं म्हणून सांगतात पण विकासच झालेला नाही तिकडं सगळे. धन्यवाद. सर नाव? राजकुमार बोडके. बोडके साहेब, काय चाललंय सध्या? निवांत. बरं, काय वाटतं तुम्हाला मागच्या 5 वर्षातला विकास बघितल्यानंतर? विकास झाला, मोजक्याच कार्यकर्ता विकास झाला. आमदार साहेब त्यालाच विकास म्हणाले. बरं, मग नेमका कसा व्हायला पाहिजे होता तुम्हाला सांगता येईल? विकास म्हणजे रस्ते, पाणी, ह्याला विकास म्हणतात. उगाच 4 कार्यकर्त्याला गुत्तेदारी देऊन त्याला विकास म्हणत नाही. म्हणजे झाला नाही असं म्हणायचं तुम्हाला? कोण करू शकेल हे विकास? विकास तर आता काय, महाविकास आघाडीचा नवीन चेहरा विनायकराव पाटील करू शकतील. मागे त्यांना 2 टर्ममध्ये चान्स दिला होता अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघातील. त्याच्या कार्यकाळामधले झालेले कामं सांगता येईल? साठवण तलाव भरपूर आहेत ना त्यांच्या काळामध्ये. साठवण तलाव भरपूर आहेत. अजून साठवण तलाव तर भरपूर झाले त्यांच्या काळामध्ये. बरं सर, तुमच्याच गावातील नागरिक सांगत आहेत की विकास झाला नाही. 4-2 कार्यकर्त्यांना गुत्तेदारी दिली म्हणजे विकास म्हणता येत नाही. काय म्हणायचं याबद्दल? आमदार साहेबांनी भरपूर काही विकास केला आहे किनगावमध्ये. एवढं की जवळपास 15 कोटी ते 20 कोटी रुपयाचं किनगावमध्ये खर्च केलं. प्रत्येक क्षेत्रातलं कुठं कुठं खर्च केलं हे पण मी सांगतो तुम्हाला. सांगाल सर तुम्ही? हो, टोटल सांगतो. 6 कोटी 65 लाख रुपयाचं क्रीडा संकुलनाला खर्च केलं साहेबांनी. 55 लाख रुपये बुद्धविहारासाठी खर्च केलं आहे. बुद्धविहार कंपाऊंड आणि पूर्ण बांधलेला आहे. समाज कल्याणमधून रस्त्यासाठी 6 वार्डामध्ये बघा 30-35-40 लाखाची कामं चालू आहेत सध्या. म्हणजे इकडं माळी समाजाच्या मंदिराला 20 लाखाचा फंड दिला आहे. कुंभार समाजाच्या एक 15 लाखाचा फंड दिला आहे. लिंगायत समाजाच्या मंदिरासाठी 15 लाखाचा फंड दिला आहे. रस्त्याच्या माध्यमातून काम आहे. आणि ग्रामीण आरोग्यालयाचं मुख्य उद्देश जी जनतेची मागणी होती, ग्रामीण रुग्णालय विशेष बाबीमधून मंजूर करून दिला आहे किनगावमध्ये. किनगावचा बॅकलॉगमधला आतापर्यंत जे 15 वर्षात कोणत्याही आमदारानं काम केलं नव्हतं ते बाबासाहेब पाटलाने ह्यावेळेस पूर्ण काम केलेलं आहे. बॅकलॉगमधून राहिला नाही. आणि विशेष यावेळेस आणखीन एक इंडोर स्टेडियमची मंजुरी केली आहे किनगावमध्ये आमच्या 3 कोटी रुपयाचं. जवळपास 25 कोटी रुपये फक्त किनगावसाठी व्यक्तिगत खर्च केलेला आहे साहेबांनी. करोडो रुपयांचा निधी किनगावला मिळाला आहे, परंतु लोकांमध्ये मग नाराजी का? काय वाटते तुम्हाला याचं कारण? जाणून बुजून काही जर आवडतच नाहीत, विरोधक असतात, तो नाराजी दाखवणार. ते काम केलं तरी नाहीच म्हणणार. पण वस्तुस्थिती ते आता जी कामं चालू आहेत, चालू कामामध्ये आहेत ना, त्याचे जे तुम्हाला वाटल्यास त्यांचे GR इस्टिमेंट सगळं दाखवायचं ते पण दाखवतो मी काय काय काम झाले ते किनगावमध्ये. प्रत्येक क्षेत्रामध्ये वार्डामध्ये आणखी कामं चालूच आहेत. सगळ्या समाजाला न्याय दिला आहे. सगळ्या समाजाच्या मंदिराच्या असतील, सभागृह असतील, 5 सभागृह किनगावमध्ये आजच्या पोझिशनला चालू आहेत.
आता या सगळ्या कामाचा आढावा बघितल्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार बाबासाहेब पाटील यांना दुसऱ्यांदा आमदार होण्याचा चान्स मिळू शकेल का? 101% बाबासाहेब पाटील आमदार होण्याचा चान्स मिळेल आणि विशेष लाडली बहीण योजनेचा पण ह्याचा भरपूर फायदा होणार आहे. महिला वर्गामध्ये बी ह्याची प्रतिक्रिया साहेबाविषयीच आहे. आता हे काही लोक विरोधात केलेले असले तर केलं नाही म्हणत असतील तो त्यांचा मर्जीचा प्रश्न आहे. ते पुरुष मंडळीसोबत आम्ही महिलांसोबत सुद्धा संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये नाराजी व्यक्त होत आहे. फक्त विधानसभा निवडणुकीपुरतीच ही योजना लागू करण्यात आली आहे असं महिलांचं सांगणं आहे. तुम्हाला काय वाटते? नाही, असं नाही. सरकारनं निर्णय घेतला तो निर्णय तो मागे राहणार नाही. कायमस्वरूपीच निर्णय राहतो सरकारचा घेतलेला आणि सरकार आणखी तेच पुन्हा डबल येणार आहे. आणखी ही योजना बंद पडणार नाही. कायमस्वरूपी चालू राहील ती बी. लाडली बहिणीची 1500 रुपये महिना येणार का? येणारच. आता आपण मुस्लिम समुदायामधून येतात. हो. मग ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीसोबत महायुतीमध्ये आमदार बाबासाहेब पाटील गेलेत, तुमच्या समाजाचा दृष्टिकोन बदलला आहे असं लोक बोलत आहेत, असं चर्चा ऐकलो मी. मग त्यावेळेस तुमचं काय मतदारसंघातल्या मुस्लिम बांधवांचा कसा एकोपा राहील? मुस्लिम बांधव बाबासाहेब पाटील ही सेक्युलर माइंडचे असल्यामुळे सेक्युलर माइंडच बोलतात आणि सगळ्या समाजाला घेऊन प्रतिनिधित्व करतात. एकही मुस्लिमचे कार्यकर्ते कुणाकडे गेलेले नाही आहेत. आज बी तालुक्याभर जर बघितलं तर 80% मुस्लिम कार्यकर्ते बाबासाहेब पाटलासोबतच आहेत आणि सगळ्या समाजाला न्याय दिलेला आहे म्हणून आहे त्यांनी सोबत. प्रत्येक ठिकाणी मोमेडियन समाजाच्या लोकांना पण त्यांनी चांगली वागणूक देतात, त्यांच्यासोबतच आहे. किनगाव येथे आल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळतात. माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांचे समर्थक असणारे त्यांची बाजू मांडतात, तर आमदार बाबासाहेब पाटील यांचे समर्थक असणारे आमदार महोदयांची बाजू मांडताना तुम्ही बघताय. आणखी काही माझ्यासोबत तरुण असणार आहेत इकडे. सरांकडे मी जाणार आहे. सर, स्वागत आहे तुमचं आवाज बहुजनांच्या न्यूजमध्ये. काय नाव सांगता तुम्ही? श्रीकांत मुंडे. मुंडे साहेब, काय चाललं सध्या? काही नाही, शेतीच. शेती करता? किती एकर शेती आहे? 8 एकर. बरं. 8 एकर शेतीमध्ये सगळं काही व्यवस्थित तुमचं सगळं होतं? नाही नाही, मालाला भावच नाही. बरं. कोण देऊ शकेल मालाला भाव? सरकार बदलल्याशिवाय ते पर्याय नाही. बरं. 10 वर्ष झाले मालाला भाव नाही. आता बरं. सोयाबीन आहे तिथं उलट रिवर्स आहे सोयाबीन तर. बरं. आता तालुक्यातील जे चेहरे आहेत जुने आणि नवे, त्यापैकी कोणाला आमदार म्हणून बघता? विनायकराव पाटील. बरं. करू शकतील तुमच्या सगळ्या समस्येचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतील असं वाटतं? कुणीच गॅरंटी देऊ शकत नाही, पण कसं एक आशा असते, ह्यांनी तर काही केलं नाही ना, मग दुसरंच माणूस बघणार ना आम्ही. नक्कीच. धन्यवाद सर तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. सर, तुम्ही काय सांगता? नाव? वीरभद्र शेळके. काय सांगायचं आहे मागच्या 5 वर्षातील जो विकास आहे त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? जो विकास मानला जातो तो नक्कीच एक आभासी विकास आहे असं आपल्याला वाटतं, की आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीला विचारात घेऊन काहीतरी आपलं योजनांची सरबराज करायची, योजना द्यायच्या आणि त्या योजना इतक्या किचकट करायच्या की जसं की शेतकऱ्यांना अनुदान आणखीन वितरित झालेलं नाही. लाडक्या बहिणीसारख्या योजना जाहीर केल्या, परंतु त्या सस्टेनेबल आहेत का ह्या पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि जर समजा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना जर तुम्ही जर असं जर मोफत पैसे वाटायला लागलात तर सामान्य लोकांना मग जगण्यासाठी काम करायची आवश्यकता तुम्ही ठेवणार आहेत का? तुम्ही आमच्यासारख्या लोकांना, गरिबांना पैसे वाटप करून आमची विचारसरणी इथंच खुंटून बंद करायला लागलेत, आळशी बनवायला लागलेत. हाच असं उत्तर आहे ह्याच्यातलं. मग सामान्य लोकांच्या बोकांडी एकदम मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये कर लादायचे आणि मग अशा आभासी योजना काढायच्या, ह्याच्यातून निष्पन्न व्हायला लागलं आहे. आणि जो विकास म्हणला जातो आहे तो नक्कीच कुठंतरी असं वाटतं आहे की हा विकास जो आहे तो एक व्यक्तिकेंद्रित विकास व्हायला लागला आहे किंवा समाज केंद्रित विकास व्हायला लागला आहे. जो बहुजनांना गरजू लोकांना ज्या विकासाची गरज आहे तो विकास कुठंतरी झालेला दिसूनच येत नाही. आता जसं सांगितलं गेलं किंवा क्रीडा संकुल आहे आमच्या गावचा, जो प्रश्न आम्ही 8 वर्षापासून पाहायला लागलो. निधींचे फक्त कागद दिसायला लागलेत पण अंमलबजावणी काय? तुम्ही आता जर जाऊन पाहिलं तर क्रीडा संकुलला आमच्या तिथं काय काम केलेलं आहे? जरी जे काम झालं ते आमच्या सामान्य लोकांच्या, युवकांच्या कामासाठीच आहे का? आमचे तिथले किनगाव परिसरातले लोक तिथं जाऊन काय करू शकतात का? हे पण तुम्ही पाहावं. आम्हाला आता असला आभासी विकास नको आहे. आम्हाला विकास पाहिजे जो शाश्वत विकास असेल. आमच्या लोकांना, बेरोजगारांना, जात, धर्म, वंश, पंथ सगळं बाजूला सारून रोजगार देणारा नेता जो असेल. नाव मला आत्ता सांगायची गरज नाही आहे, तुम्हालाही दिसायला लागलं आहे किंवा ठीक आहे ह्या वेळेला संधी दिली, त्या वेळेला संधी दिली, तर आता कुठंतरी आम्ही विचार करू की जसं किंवा समजा माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील असतील, खंदाळे साहेब असतील किंवा आणखीन कोणी नवीन येणारे असतील, तर आम्ही विचार करू की कुठंतरी सरकार बदलून एक चांगला निर्णय घेऊन नवीन. या ठिकाणी रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सामान्य लोकांना जगणं मुश्किल झालेलं आहे. या ठिकाणी कुणाची माता भगिनी सुरक्षित राहिलेली नाही आहे.
तर अशा कुठल्या उपाययोजना या सरकारनं केल्या की ज्यामध्ये किंवा माता भगिनींना सुरक्षितता वाटेल? फक्त 1500 रुपये दिल्यामुळं कुठंतरी माता भगिनीला सुरक्षितता येऊ शकते का, हे कुठंतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. धन्यवाद सर. आभासी विकास आहे, कागदोपत्री विकास आहे असं येथील तरुण नागरिकांनी म्हटलेलं आहे. सरांकडे जाणार आहे मी. सर, काय परिचय आपला? धम्मानंद कांबळे, किनगाव. बरं, काय मला सांगाल, आत्ताचं तरुण तडफदार ज्या कार्यकर्त्यांनी तुमच्यासमोर प्रतिक्रिया व्यक्त केल्यात की विकास जो आहे फक्त कागदोपत्री आणि आभासी विकास म्हटलेला आहे, तुम्हाला कसं वाटते? नाही, तसं नाही. ग्राउंड लेवलला जाऊन तुम्ही बघा, विकास बाबासाहेब पाटलांनी केलेला आहे. कारण का आत्ता सध्या कामं चालू आहेत गावामध्ये आणि सर्वसामान्याचा जो प्रश्न आहे ग्रामीण रुग्णालय, ते महत्त्वाचा प्रश्न असल्यामुळं त्याने मंजूर केला साहेबांनी. आणि आता सध्या बुद्धविहारासाठी आपल्या दलित वस्तीमधून आतापर्यंत कोणत्याच आमदारांनी इतका निधी दिला नाही की जवळजवळ 90 लाख रुपये दलित वस्तीसाठी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये कंपाऊंड होत आहे, फुले नगरमध्ये रोड होत आहेत आणि सर्वात जास्त विकास ह्या आमदार साहेबांनी केलेला आहे. विकास तर झाला आहे म्हणताय, मग का लोकांची नाराजी येते? नाही, आता ते जास्त त्याचा विचार मांडण्याची ही आहे. विकास तर झालेला आहे किनगावमध्ये. म्हणजे तुम्ही बाबासाहेब पाटलांचे समर्थक आहेत असं मला वाटतं? समर्थक तर आहेच. मग ते विनायकराव पाटलाचे आहेत का? ते माहीत नाही. ते त्यांच्याकडे मी पुन्हा जाणार आहे. सर, तुम्ही इतका आभासी विकास म्हटलेला आहे, तुम्ही नक्कीच विनायकराव पाटलाचे आहेत का समर्थक? आम्ही लोकशाहीचे समर्थक आहेत. आम्हाला कुठल्याही व्यक्तिमत्वाचं समर्थक म्हणून आम्हाला समर्थन द्यायचं नाही आहे. आम्ही इथं वास्तवाला जी काही आहे त्या गोष्टीला आम्हाला सांगायचं आहे. धन्यवाद सर. पुन्हा एकदा तुमचं. सर, काय वाटते तुम्हाला, मागच्या 5 वर्षामध्ये जो विकास झालेला आहे कागदोपत्री झाला का प्रत्यक्षात झालेला आहे? प्रत्यक्षात झालं. सांगा, 1-2 कामाची नावं सांगता येईल तुम्हाला? हो, सांगतो. सांगा ना. बौद्धविहारचं झालं आहे, आता इथं 30 लाखाचं काम नगदी चालू आहे रोडचं. बरं. इथं दर्ग्याच्या कंपाऊंडसाठी 30 लाख रुपये दिलेले आहेत. खाली मंदिराला दिलेले आहेत 30 लाख रुपये. 2 सभागृह झाले 30-30 लाखाचे. आत्ता त्या तरुणाने ज्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या, त्याच्या जे काही शंका आहेत, त्यांच्यामध्ये जे उणिवा आहेत विकासाच्या, ते कोणता नेता पूर्ण करू शकेल? बाबासाहेब पाटील. कसं काय करू शकतील ते? त्यांच्यामध्ये धमक आहे, काम करण्याची ताकद आहे. ह्या मतदारसंघाची त्यांनी नाळ ओळखलेली आहे. प्रत्येक ठिकाणी ते पोहोचतात. सुखादुखामध्ये प्रत्येकाच्या कार्यक्रमामध्ये ते सहभागी असतात. चुलते असतात, त्यांनी असतात, त्यांचे भाऊ असतात, कोणीतरी एक त्यांचा सदस्य प्रत्येकाच्या सुखदुखामध्ये हजर असतो. त्यांना ह्या तालुक्याची नाळ माहिती आहे आणि ते योग्य नेता आहे बाबासाहेब पाटील, मला असं वाटतं. माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा मग त्यांनी महायुतीमध्ये आहेत, त्यांना होऊ शकेल का? बिलकुल होणार, बिलकुल होणार. ह्या मतदारसंघाचे ते आमदार असल्यामुळे त्यांनी पैसे दिले असं लोकांमध्ये मेसेज आहे, लेडीजमध्ये, म्हणून ते त्यांनाच मतदान मिळणार. आणि ते भाजपाचा काही संबंध नाही त्यांना. ते सेक्युलर माइंड आहेत. त्यांचं आयुष्य त्यांच्या चुलत्याचं त्यांचं सेक्युलरमध्ये गेलं आहे. त्यांचा आणि भाजपचा काही घेणं देणं नाही आम्हाला. तर आमच्यासाठी ते आमचे नेते आहेत, आम्ही त्यांच्यासाठी काम करणार. सर, स्वागत आहे तुमचंसुद्धा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हमध्ये. आपलं नाव सर? बाबूभाई शेख. बाबूभाई शेख माझ्यासोबत आहेत. सर, काय वाटते, आता इतक्या लोकांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्यात, कोणाचं खरं आणि कितपत खरं तुम्हाला काय वाटते? साहेब, आमच्या गावाला योजना पाण्याची मंजूर होऊन आज 5-6 वर्ष 7 वर्ष झालं. पाईप पडून सडू लागलेत रस्त्याला. नळा गावात पाईपलाईन केली, नळाचे कनेक्शन दिले, ती सुद्धा आता जिरून जायला तयार आहे. त्याच्याकडून कुणी बघायला तयार नाही. पाणी नाही प्यायला. रस्ता नाही, 4-4 महिने पाणी सुटत नाही. म्हणजे पहिली जुनी योजना फेल आहे. तर ते आमदारनं करायला पाहिजे. कोण करेल? आमदार नाही तर. हे होते माझ्यासोबत अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघातील किनगाव परिसरातील सुजाण नागरिक मतदार. मित्रांनो, या सर्व मंडळींच्या प्रतिक्रिया जर तुम्हाला जर आवडल्या तर नक्कीच आपल्या लोकप्रिय दिवसेंदिवस होत चाललेल्या आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा ABN4. आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता कॅमेरामॅन मासूम शेख यांच्यासह शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.